संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतोच. संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागतो. आता बघा ना, प्रभू श्री रामचंद्रांचं जीवन. उद्या आपला राज्याभिषेक आहे आणि आदल्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांना सांगितलं जातं की बाबा, उद्या तुमचा राज्याभिषेक नसून तुम्हाला 14 वर्षासाठी वनवासाला जायचं. राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी सांगितलं जातं की 14 वर्षाचा वनवास. बरं, वनवासात जाताना काय सुखसुविधा असतात का सांगा बरं? नाही. आणि प्रिय पत्नी सुद्धा पत्नी धर्म निभवण्यासाठी सोबत आली, छोट्या बंधू सोबत. आणि अशात झालं असं की सीता मातेचं रावणाने हरण केलं. व्याकुळ झाले होते श्रीराम, बालकाप्रमाणे रडत होते. झाडांना, वेलींना, पक्ष्यांना विचारत होते, हा गुण खानी जानकी सीता, रूपसिल व्रत नेम पुनीता, लक्ष्मण समुझाए बहुभाती, पूछत चले लता तुरुपाती, हे खगमृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृगनयनी, खंचन सूक कपत मृगमीना, मधुपनिकर कोकिला प्रवीणा. हे खगांनो, हे मृगांनो, सांगा ना, तुम्ही माझ्या सीतेला कुठं पाहिलंय का? प्रभू श्री रामचंद्र झाडांना, पक्ष्यांना, वेलींना विचारत होते की तुम्ही माझ्या सीतेला पाहिलंय का? पर्वतांना विचारत होते, सीते तू कुठं आहेस? सीते तू कुठं आहेस? असं वाटत होतं की या आवाजाने आज या आकाशालाच छिद्र पडले. हे आकाशी पाऊस बनून रडले. धरती मातेचे हृदय थरथरले, नद्यांना पण अश्रू रोखणे नाही कळले. श्रीरामांचा तो विरह पाहून साऱ्या वनाचे हृदय जळले, साऱ्या वनाचे हृदय जळले. आता ज्या सीते मातेचं रावणाने हरण केलं होतं, तो रावण म्हणजे अध्यक्ष खूप बुद्धिमान होता, खूप शक्तिमान होता आणि सर्व देवांचे वर प्राप्त असलेला असा तो राजा होता. आता त्याच्याकडून सीता मातेला सोडून आणायचं म्हणल्यावर सोबत सैन्य तरी लागेल, ते सुद्धा नाही. मग बघा किती संघर्ष होता त्यांच्या जीवनामध्ये.